सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने एसटी कामगारांच्या मूलभूत कामगार प्रश्नासाठी व त्यांच्या आर्थिक कामगारांसाठी आम्ही येणाऱ्या 7 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदान येथे अमरण उपोषण करत आहेत। गेल्या 2 वर्षापूर्वी जो एस टी कर्मचाऱ्याचा विलिनीकरणासाठी जो संप झाला होता, त्या संपामध्ये विलिनीकरण नाही तर विलिनीकरणाचे फायदे किंवा विलिनीकरणासारख्या गोष्टी ज्या विलिनीकरण झाले तर काय मिळणार आहे ते देण्यासाठी राज्य सरकार तयार होतं। त्यानुसार त्यांनी रामराजे निंबाळकर सभापती महोदय त्यांच्या आदेशाखाली त्यांनी सर्वपक्षीय आमदारांची एक बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये 18 मुद्दे आम्ही मांडले होते। 18 मुद्द्यापैकी 16 मुद्द्याची त्यांनी मान्य केले व त्याची अंमलबजावणी 3 महिन्यात करणार होते। त्यात प्रामुख्याने मुख्य मागणी होती ती 7वा वेतन आयोगाची। 7वा वेतन आयोग आम्हाला ते 3 महिन्यातच देणार होते, पण आजपर्यंत ते त्याच्यावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही किंवा 16 मागण्यापैकी त्या बऱ्याच मागण्यावर कोणतीच अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही। त्याच्यासाठी आम्ही पूर्वीचे जे सरकार होते ते आघाडी सरकार त्यांना पत्रव्यवहार केला, त्यांनी कोणता निर्णय घेतला नाही। आघाडी सरकार गेलं तर युती सरकार आलं। युती सरकारच्या काळामध्ये सुद्धा आम्ही 2 आंदोलन केली। त्या आंदोलनामध्ये आम्हाला आश्वासन देण्यात आलं की 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ, पण आजपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही। आम्ही डिसेंबर 2023ला आंदोलन केलं, डिसेंबर 2022ला आंदोलन केलं नागपूरला हिवाळी अधिवेशन दरम्यान, फेब्रुवारी 2023ला आंदोलन केलं आझाद मैदान अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान। त्यावेळेस पण आम्हाला त्यांनी आश्वासनं दिले होते, पण आजपर्यंत त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही। ह्या सगळ्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही 25 ऑक्टोबरला सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं होतं की जेणेकरून सरकारपर्यंत आमची भूमिका समजेल व आमची भावना पोचेल। आणि त्यावेळेस त्यांना आम्ही इशारा दिला होता की येणाऱ्या जर तुम्ही आज जर निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या 2 तारखेला आम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही एका जिल्हाधिकाऱ्यासमोर अमरण उपोषण करू, परंतु त्यांनी आजपर्यंत कोणता निर्णय घेतलेला नाही। 1 तारखेला आम्ही ते 2 तारखेचं आंदोलन स्थगित केलं होतं। मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू असल्याकारणाने आम्ही ते स्थगित केलं होतं, पण आज मराठा समाजाचं आंदोलनही संपलेलं आहे। म्हणून आज आम्ही काल 2 तारखेचं स्थगित केलेलं आंदोलन येणाऱ्या 7 तारखेला 7 नोव्हेंबरला मंगळवारी आझाद मैदान येथे करत आहोत। आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमच्या महाराष्ट्रातले सगळे कर्मचारी उपाशीपोटी ड्युटी करतील याची सरकारने नोंद घ्यावी व आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमच्या मागण्याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी, एवढीच आमची मागणी आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।